कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक गिरीश फोंडे यांना निलंबित करण्यात आलेले शक्तीपीठ मार्गाला विरोध केल्याने कारवाई झाली आहे। कोटीच्या वरती कर्ज राज्याचे करून गेलेलं आहे। शिक्षकांना द्यायला पगार नाही आहेत, अनेक कंत्राटदार शिक्षक काम करत आहेत, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला यांना पैसे नाही आहेत। असं असताना या शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही आहे असं आंदोलन मागच्या ऑक्टोबरपर्यंत नोव्हेंबरपर्यंत चालू होतं। आणि या आंदोलनामध्ये जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा मी एक शिक्षक म्हणून माझं कर्तव्य, कारण मी फक्त शेतकऱ्यांसाठी काम करत नाहीये, मी विद्यार्थी पालकांसाठी काम करतो, मी पर्यावरणाच्या बद्दल प्रबोधनाचं काम करतो, पश्चिम घाट वाचवण्यासाठीच आमची संस्था आहे, मी दारूबंदीचं काम करतो। 50 गावांमध्ये, कोल्हापूर आणि आसपासच्या गावांमध्ये मी दारूबंदी केलेली आहे, त्याचं राज्य निमंत्रक म्हणून काम करतोय। अनेक सामाजिक प्रश्न, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्यावर वैज्ञानिक प्रबोधनाचं काम केलं आणि हे सगळं शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि जागतिक लेवलपर्यंत केलं आहे की 22-25 देशांचे मी दौरे केलेले आहेत। यासाठी अनेक देशातले शिक्षण मंत्री, त्यांचे पंतप्रधान यांना भेटून इंटरॅक्शन याच्याबद्दलचं केलेलं आहे। असं असताना आम्हाला असं वाटलं की कारण माझ्या नातेवाईकांची, आमच्या सगळ्या आसपासच्या गावांची, जिथं मी दारूबंदी केली त्या गावातल्या लोकांची इथं शेती या महामार्गामध्ये जाणार आहेत। अनेक शेतकरी जे आहेत हे आता त्या भूमिहीन होतील